ईडीनं काल मोठी कारवाई करत खराच्या नाशिक, शिर्डी आणि पुणे या ठिकाणी मिळून 11 ठिकाणी छापेमारी केली आहे। या कारवाईत खराची आलिशान मर्सिडीज बेन्झ गाडी जप्त करण्यात आली आहे। तसंच सीएच्या घरातूनही 42 लाखांची रोकड जप्त केली आहे। खराची 2.5 कोटींची बँक खाती आता गोठवण्यात आली आहेत। सुमारे 10 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्र ईडीच्या हाती लागली आहेत। नाशिक, शिर्डी आणि पुणे अशा एकूण 11 ठिकाणांवरून ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे। खराच्या सीएच्या घरातून 42 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। बँक खात्यातील 2,50,00,000ची रक्कम ईडीने आता गोठवली आहे। खराची एक महागडी मर्सिडीज बेन्झ गाडी देखील ईडीकडून जप्त करण्यात आली आहे। 10 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रांच्या आधारे ओळख पटली आहे आणि पुढचा तपास सध्या सुरू आहे।